मित्रांनो, तुम्ही जर आपल्या सरकार सेवा केंद्र चालक असाल किंवा सीएससी सेंटर चालक असाल किंवा तुमच्याकडे जर पॅनची एजन्सी असेल तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। दिनांक 1 एप्रिल पासून नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करणार असाल किंवा कनेक्शन साठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ऍप्लिकेशनच्या प्रोसेस मध्ये बदल झालेला आहे। आता फक्त तुम्ही आधार कार्डच्या बेसिस वरती नवीन जे काही पॅनची रिक्वेस्ट टाकू शकत नाही किंवा तुम्हाला अपडेट साठी जर रिक्वेस्ट टाकायची असेल तर टाकू शकत नाही। यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे। या आधी सुद्धा आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे या संदर्भातला। तर आता मित्रांनो, तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचं असेल किंवा जर पॅनची अपडेट करायचं असेल पॅन कार्ड, तर तुम्हाला एक आधार कार्ड व्यतिरिक्त एक डेट ऑफ म्हणजे एज प्रूफचा डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे। यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट देऊ शकता, जसं की 10वीची मार्कशीट असेल, जन्म दाखला असेल, वोटिंग कार्ड असेल, अशा पद्धतीचे विविध प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता। तर तुम्ही जर तुमच्याकडे सुद्धा पॅनची एजन्सी असेल तर आता नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय करताना कोणकोणते नेमकं बदल करण्यात आलेले आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, जो काही फॉर्म 93 आहे। आणि यामध्ये जसं की आधी जे काही मदरचं नाव मॅन्डेटरी नव्हतं तर ते सुद्धा आता आईचं नाव जे आहे ते फॉर्म मध्ये फिल करताना मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर यामध्ये जे काही आपण नाव टाकतो आधी ते नाव फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या सिक्वेन्सने आता तुम्हाला टाकावं लागणार आहे। असे काही बरेचसे चेंजेस यामध्ये झालेले आहेत। त्यामुळेच आता जे काही नवीन पॅन कार्ड साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा सीएससी च्या माध्यमातून प्रोटीन या पोर्टलवरून याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन यामध्ये बदल झालेले आहेत ते त्याची कोणकोणती नेमकं बदल झालेले आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। नमस्कार, मी धीरज अंकुशकर, तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल। यासाठी मित्रांनो तुम्हाला सीएससी एनएसडीएल प्रोटीनची जी काही लिंक आहे या लिंकवर यायचं आहे। आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करायचं, अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसणार आहे। त्यानंतर लेफ्ट साईडला न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं। इथे दोन ऑप्शन दिसतील, स्कॅन बेस आणि ई-केवायसी। स्कॅन बेसच्या माध्यमातून करताल तुम्हाला सिग्नेचर फोटो अपलोड करावा लागेल। ई-केवायसी मध्ये तुम्हाला करण्याची गरज राहणार नाही, फक्त तुम्हाला जे काही एज प्रूफचं डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल। इथे तुम्हाला इंडिव्हिज्युअल आणि फिजिकल पॅन कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करून फुल नेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी ही माहिती टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माहिती चेक करून घ्यायची आणि सबमिटवरती क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला इथे जे काही एजंट आहे म्हणजे सीएससी आयडीवर जो नंबर तुमचा रजिस्टर केलेला आहे तो नंबर इथे टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। म्हणजे एजंट व्हेरिफिकेशन सुद्धा इथे करणं गरजेचं आहे। त्या अगोदर तुम्हाला इथे नोटीस लावण्यात आलेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही 1 एप्रिल 2024 पासून कोणते बदल झालेले आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। बर्थ म्हणजे एज प्रूफ तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे, त्याची लिस्टसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे। आता आपल्याला इथे एजंट व्हेरिफिकेशन करायचं आहे, जे सीएससीला तुमचा नंबर दिलेला असेल त्यावरती एक OTP येईल, तो टाकून सबमिट करायचा आहे। अशा पद्धतीने फॉर्म 93 आपल्यासमोर ओपन झालेला आहे। कस्टमरचा इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुम्हाला। त्यानंतर आता इथे बघा, हे इथे महत्त्वाचं आहे, अगोदर जे आहे ते इथे वेगळं होतं फॉर्मॅट, आता बदललेलं। आता फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कस्टमरचं नाव टाकायचं आहे। आता तुम्हाला काही कस्टमरचं नाव फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्टमध्ये नसेल तर मग फक्त तुम्ही लास्ट नेममध्ये सुद्धा नाव टाकू शकता। डेट ऑफ बर्थ आणि जेंडर सिलेक्ट करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला नाव पाहायला मिळणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही नाव टाकलेलं आहे, जेंडर आणि डेट ऑफ बर्थ ते पाहू शकता। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पॅरेंट डिटेल्समध्ये तुम्हाला नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे, सिंगल पॅरेंट नाही म्हणून आपण। आणि त्यानंतर फादर्स नेम टाकत असताना बघा, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या सिक्वेन्समध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे। काही जणांच्या केसमध्ये फक्त लास्ट नेमच असते, त्याच्यामुळे लास्ट नेममध्ये सर्व तुम्ही नाव टाकू शकता, जसं की मायनॉरिटी कॅटेगरीमध्ये। तर इथे लास्ट नेममध्ये नाव 2 वेळा तुम्हाला टाकायचं आहे, कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर मदर नेमसुद्धा तुम्हाला मॅन्डेटरी आहे, मदर नेमसुद्धा तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम या फॉर्मॅटमध्ये तुम्ही टाकू शकता। त्यानंतर पॅन कार्डवर आईचं नाव आलं पाहिजे प्रिंट होऊन की वडिलाचं, तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं। त्यानंतर फिजिकल पॅन कार्डमध्ये यसच ठेवायचं आहे, सोर्स ऑफ इन्कममध्ये नो इन्कम येणार आहे। बाकी इथे मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला असेल आणि ईमेल आयडी सुद्धा आलेली असेल। फक्त आता इथे रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये रेसिडेंट ऑप्शनवरती ऑटोमॅटिक डिफॉल्ट क्लिक केलेलं असेल आणि बाकी इथे कोणतीच माहिती तुम्हाला भरायची नाही, कारण की आपण ई-केवायसी मोड सिलेक्ट केलं। जर तुम्ही स्कॅन बेस केलं तर तुम्हाला इथे ॲड्रेस टाकावा लागू शकतो, जे काही मॅन्युअली। त्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता AO कोड टाकायचा आहे। AO कोड टाकण्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही, डायरेक्ट पिनकोड सेक्शनमध्ये जो काही तुमच्या आधार कार्डवरती कस्टमरचा पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकायचा आहे आणि मग साईडला कुठेही क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही साईडला क्लिक करसाल ऑटोमॅटिक जे काही AO कोड असेल त्या ग्राहकांच्या एरियाचा ते AO कोड ऑटोमॅटिक येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आता पाहू शकता प्रूफ ऑफ आयडेंटिटी, प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ डॉक्युमेंट, डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे। तर आता प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि ॲड्रेसमध्ये आपण आधार कार्ड देणार आहोत आणि जे काही डेट ऑफ बर्थ जे काही प्रूफ आहे ते तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला 300 KB पर्यंत एक डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवायचं आहे। तर कोणते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता ते सुद्धा सांगतो। तर आता मी या ठिकाणी वोटिंग कार्ड देणार आहे।
आणि चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर प्लेस आणि बाकीची इथे सेल्फ येणार आहे डिझिग्नेशन आणि सबमिटवरती क्लिक करायचं. आता बघा इथे मी चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर अपलोडवरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुल डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता. हिरव्या कलरचं इथे येणार आहे नाव आणि त्यानंतर प्लेस टाकायचं आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर हे अशा पद्धतीने संपूर्ण जे काही फॉर्म आहे ते भरायचं आहे. काही जर तुमची माहिती भरायची राहिली असेल तर अशा पद्धतीचा एरर येऊ शकतो. आता आपल्याला जे काही डॉक्युमेंट द्यायचं आहे प्रूफ ऑफ म्हणजे एज प्रूफचं डॉक्युमेंट तर इथे कोणकोणत्या बर्थ सर्टिफिकेट आहे, पेन्शन सर्टिफिकेट आहे, एक्स सर्व्हिसमॅनचा ID कार्ड असेल, इलेक्ट्रल फोटो आयडेंटिटी म्हणजे मतदान कार्ड या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा सनदसुद्धा देऊ शकता. भरपूर असे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. तर मी इथे मतदान कार्ड देणार आहे आणि सबमिटवरती क्लिक करणार आहे. सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल तुम्हाला. ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. KYC मोडने आपण हे करत आहोत. जर तुम्ही इथे स्कॅन बेस केलं तर तुम्हाला आधार कार्डसुद्धा अपलोड करावं लागू शकते आणि फोटोसुद्धा सिग्नेचरसुद्धा अपलोड करावी लागणार आहे आणि हे जे काही एज प्रूफचं डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. अशा पद्धतीचे हे नावामध्ये महत्त्वाचे काही बदल झालेले आहेत. फादर नेमसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे, त्यानंतर मदर नेमसुद्धा टाकायचं आहे. नाव टाकत असताना तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. जर नाव फर्स्ट नेम मिडल नेम या फॉर्मॅटमध्ये नसेल तर मग डायरेक्ट सरनेम किंवा लास्ट नेममध्ये सर्व तुम्ही नाव टाकू शकता. बाकी सर्व फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा आहे तुम्हाला. आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ कोणतं दिलेलं आहे, तुम्ही डॉक्युमेंट तेच अपलोड केलेले आहेत का हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. फक्त एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं आपल्याला KYC मोडमध्ये. बाकी इतर दुसऱ्या पद्धतीने असेल तर तुम्ही वेगळं करू शकता. सबमिटवरती क्लिक करायचं, त्यानंतर ऑथेंटिकेशन करायचं आहे बायोमेट्रिक किंवा OTPने. तर मी इथे OTPने केलेला आहे. आधारला जो नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP टाकून सबमिट करायचा आहे. KYC सक्सेसफुल होईल. आता साईन ऑथेंटिकेशन करायचं, त्यासाठी सुद्धा 2 ऑप्शन आहेत, बायोमेट्रिक आणि OTP. तर यासाठी सुद्धा मी OTP ऑप्शन सिलेक्ट केलं. आधार कार्डचा 12 अंकी नंबर टाकायचा आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा OTP येईल आणि मी दोन्ही जे काही व्हेरिफिकेशन आहे ते OTPच्या माध्यमातून केलेलं आहे. तुम्ही बायोमेट्रिकचं सुद्धा करू शकता. त्यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर सक्सेसफुल अशा पद्धती साईन सक्सेसफुल नाऊ रिडायरेक्टिंग टू एनटायटी पोर्टल. आता तुम्हाला पोर्टलवरती रिडायरेक्ट केलं जाईल. आता आपल्याला पेमेंट करायचं आहे या फॉर्मचं. पेवरती क्लिक करायचा. तुमचा जो काही CSC IDचा पासवर्ड आहे लॉगिनचा तो इथे पासवर्ड टाकायचा आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पाहू शकता 96 रुपये तुमचे पैसे कटणार आहे. 107 रुपयाचं हे आहे दाखवणार आहे. आणि वॉलेट पासवर्ड तुम्हाला टाकायचं आहे. आता इथे CSC पासवर्ड टाकल्यानंतर आणि पेवरती क्लिक करायचं. 96 रुपये तुमच्या वॉलेटमधून पे होणार आहे. बाकीचं तुमचं कमिशन असणार आहे. अशा पद्धतीने आपला जे काही सक्सेस फॉर्म आहे सबमिट झालेला आहे. लगेच तुमच्या जो ईमेल ID तुम्ही दिलेला आहे त्या ईमेल IDवरती याची रिसिप्ट आणि फॉर्म तुमचा पाठवला जाईल आणि 1 ते 2 तासामध्ये ई-पॅन तुम्हाला मिळणार आहे आणि 5-6 दिवसामध्ये फिजिकल पॅन कार्ड पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीची मित्रांनो माहिती होती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.